महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल, आता हे राजकारणी काही तापा आणू द्या, पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं. कधी आणलं आहे का? स्वतः फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघाव. काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला, पोऱ्या फिरायला उंदरावर, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर, बैलावर. मग शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. आजही बी शंकर. आता शंकर जोडीच्या द्वारे वडितो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर वडितोय घरात वळ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. तेवढे ती बाई आली, गबस रड नको आपली आई आली, गबस रड नको आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. ऐका आता हा गडी कसा झाला तयार. ही देवी कशी तयार झाली आहे का? बाह्य भागेवर काहीचा, नंतर कोणता भाग पाहायचा? आंतरभाग. आता कोणता भाग आहे? बाह्य भाग. शाळेतले पोरं पटकन बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावाली खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोलायला आणणारे पोरं पटकन पप्पा. सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या? बस हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलो. तुम्ही उघडा डोळे ना, आमचा हो द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस फिरले कोणची? काही नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराया नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय, नाही तर 35ला जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच नाही, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. येणी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती. ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा. ते म्हणले तयार आहे मी. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात. अशी बोगसगिरी चालत नाही. ती कोणी उठायचं नाही, ह्याचं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे. नाही तो बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुलीच वर वहिलं, त्यानं दामन तापावला, नागपुली जास्त. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते.
घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. ए शंकर नवरदेव झाले. पण नवरदेव डोळ्याच उघडी ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठं होते? ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडी ना. राजा दक्षिण मंडप बिंडप टाकला. 13% पतसंस्था काढली. डीजे बीजे लावला. लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट. ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती. आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांब लचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ, शर्ट चड्डी दिसना इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होताने शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर ऐका. जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, पण गरीबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करेल हो. श्रीमंताला मदत करणे म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे, त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. पहिला म्हणलं, तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते? मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाली झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली. त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल. याच्यात देव आहे. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो, हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. मग ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरात डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे. काशीला काला गेला झक माराय तू? काशीला जाणार याडपटणी नाही का? काशीचा नियम माहिती तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काला गेला मारा. तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काला गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही महाराज आणि जाणारे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो, नाही जायचं. कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं, ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वर अडकू नाही.
एकटा नवरदेव पण अंगाला भस्म का अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. चंद्र अर्धा का अर्धा तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले. शंकरानं उघडले डोळे, वराडच नाही. आणि दिली ना आरुळी, गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल. फुल ट्रक भरली वराडाची. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वराड जर असायचं नवरदेव कसा असेल. नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही माग जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही माग जा, गावात माणूस नाही राहिलं, हा येते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे. ही फार जुनी पद्धत.